हा येतोय का प्रभुदा उभा आहे का? जय देवा निंगा भैरी इटलाई चवळोबा सती चवाटा भावेश्वरी दुर्गाई मरगाई पूर्वीच्या निरंकारा गाडावाडा महाराजा ओजी स्वामी आज बाळगोपाळ भाताची पेरणी करून तुझ्या भेटीदार दृष्टी होऊन शेत शिवार फुलून या बालगोपाळांचं काय चुकलं माकलं असल्यास मान्य करून घेऊन ढोरा गुरांना पोरा बाळांना सुखी ठेवून माझ्या गावातील जी काय इडा पिडा रोगराई काय असेल ती गावाच्या बाहेर घालून गावाला माझ्या सांजी बरकती देऊन सुखाचा समाधानाचा यशाचा मार्ग दे महाराजा. सांग बरं.
सगळ्यांना हात घालून देऊ नको. हे नितीन एकट्यानं सांगा. नमस्कार. शिपूर ग्रामस्थ मंडळचा अध्यक्ष नामदेव म्हटले म्हणून या ठिकाणी बोलतोय. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आम्ही शिपूरकर सर्व भजनाच्या गजरामध्ये या ठिकाणी महादेवाला येत असतो आणि या ठिकाणी पोलीस पाटलांचे हस्ते आम्ही दूध दही अभिषेक घालून विधिवत या ठिकाणी पूजा करत असतो. याचा उद्देश एकच आहे, पूर्वीपासून की पूर्वी दुष्काळ पडत होते आणि महादेवाला या ठिकाणी साकडं घातलं जायचं की व्यवस्थित वरुण राजाची कृपा या ठिकाणी होऊ दे, असे पूर्वीच्या लोकांपासून जी धारणा होती ती आज तागायतपर्यंत या पिढीने ती जोपासलेली आहे. आज आम्ही सर्वच हे मंडळाचे पदाधिकारी, गावचे पोलीस पाटील, महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि सर्वच मंडळी या ठिकाणी, पांडुरंग पाटील, संजय, पेटी मास्तर, सुरेश पाटील, सगळीच मंडळी प्रतिष्ठित या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भजनाच्या गजरामध्ये आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि भविष्यात थोड्या काही दिवसामध्येच आम्ही हे गावाला संपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी एक छोटंसं का असेना आपलं शिव मंदिर या ठिकाणी नव्यानं स्थापन करायची अशी संकल्पना सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. भविष्यात एक छोटंसं सुंदर मंदिर या ठिकाणी बांधण्याचा एक जंग गावकऱ्यांनी बांधलेला आहे आणि पुढील वर्षी ते तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवलात, तुमचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. महादेवाच्या नावान चांग भलं. सर बोला तुम्ही. तर या ठिकाणी शिपूर ग्रामस्थांच्या वतीनं प्रतिवर्षी जून महिन्यामध्ये पावसाळ्याच्या प्रारंभी महादेवाला साकडं घालण्यासाठी किंवा पाऊसमान चांगलं राहावं प्रतिवर्षी, आणि त्या प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आज 10 जून 2024 रोजी सर्व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ या ठिकाणी इथं महादेवाला येऊन अभिषेक केलेला आहे, पूजन केलेलं आहे आणि वरुण राजाची कृपा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी चांगली राहावी अशा पद्धतीचं गारानं घातलेलं आहे आणि परमेश्वराकडे मागितलेलं आहे. तेव्हा निश्चितच वरुण राजाची कृपा या ठिकाणी होईल आणि पाऊसमान चांगलं होईल आणि लोक सर्व सुखी समृद्धी राहतील अशी साकडं घातलेलं आहे आणि परमेश्वराकडे मागितलेलं आहे.